सांगतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका। तुमच्या आईच्या रक्ताची शपथ आहे तुम्हा सगळ्याला। 40 वर्ष या शाजी बापूला छिंद्या करून घरात लागा बसवलं। माझ्या बायकोला सुद्धा फाटकप्पर करे आवडा दिली घालायला लावलं। ती मैदानात गावलाय, आता मैदानात सोडायला जाणार गावलाय मोहिते सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, अजिबात सोडायला जाणार। जसं केले मांजर मारल्यानंतर काशीला जाते ती साहेब, आमच्यातही भाजपचं मांजर गेलतं। आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय। आता आम्ही निष्पाप आहे, आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब। पेयचं पाणी आमचंच घेतो, शेतीला पाणी आमचंच घेतो, सगळं काय रस्तं आमचंच आहे। समाज मंदिर देऊन हात काटाळा एवढी समाज मंदिर आमची बी घेतात, सगळं आमच्याकडे घेतात। परत हळूच म्हणताय जरा तुतारीच करतो काय रे? नाही, म्हाताऱ्याला एकट्या सोड। अरे म्हाताऱ्यानं भल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शरद पाजू काय घेऊन बसलाय तू? आता जगाला नाक कळू द्या। तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू? तुम्हाला बी कळलं। हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन, जिला बोलता येत नसलं अबोल असलेली ती जमीन आहे, जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे। पण आम्हाला हिरवगार केले ना, उद्ध्वस्त केला सांगोला तालुका। कोणी केला तुम्हाला नाव माहित आहे, नाव गेला जण घाबरत आहे ती मी उघड सांगतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका। आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं, दीपक आबा सहकार्यानं, सगळ्यांच्या सेकंदाला सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो। आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं 2 TMC पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, टेम्पोचं 2 TMC पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, म्हैसाळचं पाणी दिलं 1.5 TMC फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी आहे। मित्रांनो, 2 वर्षात जर 5 कारखान्याला ऊस पुरवठा ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव माझ्या बापाचं लावणार नाही। कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला दिसेल, कुठल्याही गावात गेला तर डाळिंबीचा, कुठल्याच गावात गेला तर सीताफळ जाता। तुमच्या शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले। त्यांचं टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करा। निवडणूक एका बाजूला चालली, या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे, त्या देशाचा उद्याचा 5 वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा ही एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना, पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा। 2.5 वर्षाचा काळ दिला होता, माझ्यावर टीका होती साहेब सारखी, आज मी झालं गुवाहाटीला कशाला गेलता म्हणते। आता जगाला नाक कळू द्या। तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू? तुम्हाला बी कळलं। अरे निवडून दिला तुम्ही, भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती। या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं, शिवसेना होती, भाजप होतं, RPI होती, या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती दीपक आबाच्या रूपाने। साहेब एवढं करून आम्ही काही जास्त मतांना आलो ना साहेब, 500-600 मतांना उग घासून दिसटलो, राहते पुढे अडकत होतोच अजून। 5 सोंडच्या हत्तीला सुद्धा ताकद कमी असलेलं नेतृत्व इथं आबासाहेब गणपतराव देशमुख, आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती, त्यांना पाडावं असं बायको माझी बसली इथं, तिची शपथ घेऊ शकतो।
कधीच असं पाप मी माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं. मला नाही होतं की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची, माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं, माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं. हे माझे प्रश्न जिव्हाळ्याचे होते. त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं. त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवत होतो. तो पडलो तरी असं जायचो, निवडून आलो तरी असं जायचो. मला काय भय पडत नाही. ईडीला माहेरन सारखं असतं. आम्ही येणंच आहे. मला जास्त बोलत नाही. आणल्याला माहित आहे साहेब, तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का देतो. 5,000 कोटीच्या वर निधी गेला माझा सांगोला तालुक्यात. आज 5,000 कोटी जर नसेल उद्या यादी देतो तुम्हाला. कुणामुळे झाले? गुवाहाटीला गेलो म्हणून झालं. गद्दारी आम्ही केली नाही. उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली. तुम्ही निवडून आला, आम्ही निवडून आलो, आपण तिथे गेलो. तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता. आम्ही पळून निवडून आलो आणि इथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उद्धव साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, कोण तर मुख्यमंत्री होते, आमचं सरकार उभा राहील. भाजप शिवसेनेच ओढून नेलं. रावलं मसर वाढते तसं ओढून जरा आम्हाला नेलं. मग 3 आठवडं कुठं कोणलंय, कुठं नेलंय, काय करायला तयार नाही, काय चाललंय समजायला तयार नाही. शिंदे साहेब शेवटी 4 दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेलं आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, सगळी शांत राहा तुम्ही. हे पाप जे केलेलं होतं मला काळजाला बुचणी देत होतं की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो, ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून आपण आज हे केलेलं पाप पुढे संपवायचं. आम्ही उशीर झाला जरा आम्हाला, पण आम्ही ते संपवलं. गुवाहाटीला जसं केले, मांजार मारल्यानंतर काशीला जाते ती साहेब. आमच्यातही भाजपचं मांजार गेलतं. आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय. आता आम्ही निष्पाप आहे. आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब. खळखळीत उद्या काय होईल, सत्ता येत असते जात असते, कोणतरी फिकीर करत असतं. ही एवढं गबाळाची प्रेम करणार आहे, 30 लाख मोलाच माझ्यासाठी आहे. समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा. तुमच्या आईच्या रक्ताची शपथ आहे तुम्हा सगळ्याला. 40 वर्ष या शाजीबापूला छिंद्या करून घरात लगा बसवलं. माझ्या बायकोला सुद्धा फाटकप्पर करे आवला दिली घालायला लावलं. ती मैदानात गावलाय, आता मैदानात सोडायला जाणार. गावलाय मोठी आज सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, अजिबात सोडायला जाणार. सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा आहे. आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना आणि भाजपचीच माणसं धरणार आहेत का? शेकापेक्षा पाणी धरणार नाही का? सांग त्या शेकापेक्षा. डॉक्टर बाबासाहेब अनिकेत उद्यापासून सांगा की देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही. आपण स्वाभिमानी माणसं आहे, अजिबात पाण्याला हात लावायचा नाही. आणि तू करायला मग त्याचं म्हणजे पेयचं पाणी आमचंच घेतो, शेतीला पाणी आमचंच घेतो, सगळं काय रस्तं आमचंच आहे. समाज मंदिर देऊन हात कटाळा एवढी समाज मंदिर आमची बी घेतात, सगळं आमच्याकडे घेतात. परत हळूच म्हणताय जरा तुतारीच करतो काय रे. नाही म्हाताऱ्याला एकट्या सोड. अरे म्हाताऱ्यानं भल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शरद पासून काय घेऊन बसलाय तू? वसंतदादासारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठेवर शोभावा असं राजकारणात शोभणारं नेतृत्व असलेलं वसंतदादाचं एका धनक्यात खाली काढलं मुख्यमंत्रीपद. स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं. ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुर्मूदेवी देवी आमच्या आहेत त्यांच्यातनं करू द्या जाऊन तिथे. काय सुद्धा बोलाय नाही शरद पवार कोणी. आमचा तालुका आमचा वनवास फेडणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आता आलेत नवीन, अजित दादा, हे सगळे आमचा वनवास फेडते. आमचं आता सुखानं सगळं चाललंय, बिघडवू नका. सगळ्यांनी मिळून द्यायचं मतदान. धैर्यशील मोहिते पाटील जे जास्त बोलणार 2 मिनिटे द्या साहेब.
साहेब सहकार मंत्री शंकररावजी मोहिते पाटलांनी 28 दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केलं. राखेलच्या फटफटीवरनं फिरून त्या माणसानं 62 सालची आमदारकी मिळवली शेतकरी कामगार पक्षातून. कारखाना उभा केला, कुक्कुटपालन आणलं, जरशा आणल्या, चौफेर सगळं आणलं. आणि सहकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय, दोन्ही कारखाने कर्जात ह्यांनी वाचवलं. ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागायकडे बँकेत येत होती. काळजी करू नका. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला, लोणी चारलं, खारका चारल्या, खोबरं चारलं. एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्यावर दंड थापटला. आता करायचं कसं आहे? ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं, ही विजयदादा आणि त्याचं भाव आणि त्याचं पुतणीची जी पोरं एक एक संस्था उद्ध्वस्त केली. कारखान्यात गेले, दोन्ही कारखानं मोडीत काढलं. कुक्कुटपालन कुठं दिसाय तयार नाही. शिवामृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठं दिसाय तयार नाही. 500 लिटर सुद्धा दूध तिथं गोळा व्हायला तयार नाही. एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही. एवढा काटछाट त्यांची चालू झालेली आहे. अकलूजात घाण केली ती केली करू जा. जिल्ह्यात गेली तिकडे हळू शरद पवारचा हात धरून आणि डीसी बँकेत गेली. एकट्या घरानं 1300-1400 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. एकाच घराने घेतलं आणि कर्ज बुडवून टाकलं. मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज? कारणी ती आहे ती कारणीभूत आहे. ती तुम्हाला कर्ज मिळायचं नाही, पाप त्यांनी केलं.